पुण्यातील शिवगिरी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सेमिस्टर संपत आलं होतं. कॉलेजच्या कॅम्पसमध्ये हलकीच थंडी, कॅन्टीनमध्ये गोंगाट आणि सगळ्यांच्या डोक्यात एकच विचार, ट्रिप. रोहन टेबलवर हात आपटत म्हणाला, बस यावेळेस काहीतरी हटके करूया. मला नको आहे पुन्हा लोणावळा, महाबळेश्वर वगैरे. समीरने कोल्ड्रिंकचा घोट घेत हसत विचारलं, मग काय थेट हिमालयात जाऊ का? ओव्हर ॲक्टिंग बंद कर, प्रिया म्हणाली. पण खरंच काहीतरी वेगळं हवं. तेवढ्यात आतापर्यंत शांत बसलेला निखिल बोलला, कोयना घाट. सगळे त्याच्याकडे वळले. वैभवने भुवया उंचावत विचारलं, कोयना? तिथं काय आहे? निखिलचा आवाज थोडा गंभीर झाला. जंगल आहे, धोके आहे आणि खूप कमी लोक जातात. क्षणभर टेबलवर शांतता पसरली. अदितीने हलका हसत वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आपण हरवायला परफेक्ट जागा. निखिलने तिच्याकडे पाहिलं पण काही बोलला नाही. रोहन उठत म्हणाला, तर ठीक आहे, ठरलं, कोयना घाट. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता ते सगळे SUV घेऊन निघाले. पुण्याच्या रस्त्यांवरून बाहेर पळताना सुरुवातीला सगळं नॉर्मल होतं. ट्रॅफिक, हॉर्न, चहाच्या टपऱ्या. पण जसं जसं ते शहराच्या बाहेर गेले तसं तसं वातावरण बदलायला लागलं. रस्ते अरुंद होत गेले. दोन्ही बाजूंना उंच झाडं आणि वरून खाली उतरणारं दाट धुकं. यार, गुगल मॅपसुद्धा लॅग होतोय, अदिती फोन हलवत म्हणाली. समीर हसला, आता तरी फोन बाजूला ठेव, नेचर एन्जॉय कर. प्रिया खिडकीतून बाहेर बघत म्हणाली, इथं काहीतरी वेगळंच वाटतंय. रोहनने गाडी थोडी स्लो केली. हो, जरा शांतच आहे. सायंकाळ होत आली होती. सूर्य झाडांच्या मागे लपायला लागला होता. तेव्हा त्यांना एक मोळकळीस आलेलं फॉरेस्ट रेस्ट हाऊस दिसलं. छप्पर अर्धवट तुटलेलं, खिडक्या फुटलेल्या आणि दरवाजा अर्धा उघडा. यार, इथेच थांबायचं? वैभवने संशयाने विचारलं. रोहन म्हणाला, अरे परफेक्ट हॉरर सेटअप आहे. प्रिया थोडी घाबरून म्हणाली, मला नाही आवडत इथे. तेवढ्यात निखिल शांतपणे म्हणाला, आपण इथेच थांबूया. त्याचा आवाज विचित्र शांत होता. रोहनने त्या घराचा दरवाजा ढकलला. दार उघडलं आणि आतून एक थंड, ओलसर वारा बाहेर आला. भिंतीवर शेवाळ, जमिनीवर धूळ आणि हवेत एक विचित्र गंध. अदितीने नाक झाकत विचारलं, इथे कोणी राहत नाही का? तेवढ्यात मागून आवाज आला, कोणीच राहत नाही, पण राहायला येतात. सगळे दचकले. दारात एक म्हातारा उभा होता. डोळे खोल केलेले, चेहऱ्यावर सुरकुत्या आणि ओठांवर एक विचित्र स्मित. तुम्ही कोण? वैभवने विचारलं. म्हातारा हळू आवाजात म्हणाला, नामदेव, इथला रखवालदार. रोहनने विचारलं, आम्ही इथे राहू शकतो का? नामदेव काही सेकंद काहीच बोलला नाही. मग तो म्हणाला, राहू शकता, पण एक अट आहे. कोणती अट? प्रिया घाबरत म्हणाली. नामदेवने सगळ्यांकडे एक एक करून पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाला, रात्री बाहेर जाऊ नका. ठीक आहे, नाही जाणार. आणि ते घरात गेले. रात्री त्यांनी साधं जेवण केलं. थोड्या वेळासाठी सगळं नॉर्मल वाटत होतं. वैभव हसत म्हणाला, तो म्हातारा फुल हॉरर मूव्ही वाईब देतो यार. समीर म्हणाला, कदाचित लोकांना घाबरवून दूर ठेवण्यासाठी असेल तसं. पण अदिती शांत होती. काय झालं? प्रियाने विचारलं. अदिती हळू आवाजात म्हणाली, त्याच्या डोळ्यात काहीतरी बरोबर नव्हतं. तो काहीतरी विचित्र वाटत होता. त्यावर सगळेजण म्हणाले, झोप ग, असं काही नाही. रात्री 12 वाजता सगळे झोपले होते. अचानक काहीतरी आवाज झाला. कोणीतरी बाहेर चालत होतं. रोहन जागा झाला. त्याचे कान टवकारले. पुन्हा आवाज झाला. तो उठून खिडकीकडे गेला. बाहेर दाट धुकं होतं आणि त्या धुक्यात एक आकृती उभी होती. ती हलत नव्हती, फक्त उभी होती. रोहन कुजबुजला, समीर, उठ जरा. समीर उठला आणि खिडकीत पाहिलं. त्याचा चेहरा पांढरा पडला. तुला दिसतंय? रोहनने विचारलं. हो, पण त्याचे पाय जमिनीला लागत नाहीत, समीर थरथरत म्हणाला. तेवढ्यात ती सावली हलली आणि हळूहळू खिडकीकडे यायला लागली. खिडकीवर कुणीतरी ठोठावलं. प्रिया जागी झाली.
काय झालं? बाहेर कुणीतरी आहे, अदिती ओरडली. सगळे खिडकीकडे पाहत होते आणि मग त्या सावलीचा चेहरा दिसला, पण तो चेहरा नव्हताच. फक्त एक काळं, खोल, अंतहीन शून्य. अचानक निखिल उठला. त्याच्या डोळ्यात काहीच नव्हतं. तो सरळ दरवाजाकडे चालू लागला. निखिल, थांब, रोहन ओरडला, पण तो ऐकत नव्हता. तो जणू कोणाच्या तरी नियंत्रणात होता. त्याने दरवाजा उघडला आणि बाहेर गेला. सगळे धावत बाहेर आले, पण बाहेर कोणीच नव्हतं. फक्त धुकं आणि जमिनीवर ओले पावलांचे ठसे, जे काही अंतरानंतर हवेतच गायब होत होते. मागून आवाज आला, मी सांगितलं होतं रात्री बाहेर जाऊ नका. नामदेव उभा होता. रोहन ओरडला, निखिल कुठे गेला? नामदेव शांतपणे म्हणाला, तो गेला नाही, त्याला बोलावलं गेलं आहे. कोणी? अदिती थरथरत म्हणाली. नामदेवने अंधाराकडे पाहिलं आणि म्हणाला, जे इथे आधी होते ते अजूनही इथेच आहेत. तो परत येईल का? प्रिया रडत म्हणाली. नामदेव हसला आणि म्हणाला, हो, पण थोडा थांबून तो पुढे म्हणाला, तो निखिल म्हणून परत येणार नाही. रात्रीचा उरलेला वेळ कोणाला झोप लागली नाही. रोहन वारंवार दाराकडे पाहत होता. प्रिया कोपऱ्यात बसून रडत होती. अदिती तिच्या खांद्यावर हात ठेवून शांत करण्याचा प्रयत्न करत होती. समीर चिडून म्हणाला, आपण पोलिसांना कॉल करूया. रोहनने फोन दाखवला. नेटवर्क नाहीये. क्षणभर सगळे शांत. तेवढ्यात वैभवने विचारलं, तो म्हातारा कुठे गेला? सगळे दचकले. नामदेव तिथे नव्हताच. पहाट झाली. धोका अजूनही दाट होतं. आपण लगेच इथून निघूया, प्रिया ठामपणे म्हणाली. हो, निखिलला शोधायला पाहिजे, अदिती म्हणाली. रोहनने दरवाजा उघडला आणि तेवढ्या दाराच्या बाहेर कोणीतरी उभं होतं. तो निखिल होता, पण काहीतरी वेगळं होतं. त्याचे कपडे ओले होते, पाय मातीने भरलेले आणि डोळे पूर्ण काळे. निखिल! प्रिया धावत त्याच्याकडे गेली. तो हललाच नाही. तो फक्त सगळ्यांकडे एकटक बघत होता. रोहन सावधपणे म्हणाला, कुठे गेला होतास तू? निखिलने हळू आवाजात उत्तर दिलं, बाहेर. त्याचा आवाज जणू दोन वेगवेगळे आवाज एकत्र बोलत होते. समीरने कुजबुजत रोहनला म्हटलं, हे काहीतरी बरोबर नाही. आत आल्यावर निखिल एका कोपऱ्यात बसला. तो कोणाशी बोलत नव्हता, फक्त भिंतीकडे बघत होता. कधी कधी तो हलकेच हसत होता. आदितीने विचारलं, तुला काही आठवतंय का? निखिलने तिच्याकडे न बघताच उत्तर दिलं, ते अजूनही इथे आहेत. सगळ्यांच्या अंगावर काटा आला. कोण निखिल? कोण? वैभवने विचारलं. निखिल हळू हसला, जे गेले पण गेले नाहीत. रोहनने ठरवलं, आपण इथून लगेच निघायचं. सगळे सामान गोळा करायला लागले. तेवढ्यात अदिती ओरडली, इथे बघा. भिंतीवर काहीतरी कोरलेलं होतं. धूळ साफ केल्यावर दिसलं. नावे, खूप सारी नावे, आणि शेवटी निखिल. सगळे थरथरले. हे कसं शक्य आहे? प्रिया रडत म्हणाली. रोहनने निखिलकडे पाहिलं. हे कोणी केलं? निखिल हसला आणि म्हणाला, त्याने. कोण त्याने? निखिलचा चेहरा हळूहळू बदलायला लागला. त्याच्या डोळ्यांमध्ये काळोख वाढत होता. तो म्हणाला, जो आधी आला होता आणि कधीच गेला नाही. रोहनने गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला. गाडी सुरूच होत नव्हती. असं कसं शक्य आहे? तेवढ्यात निखिल बाहेर चालायला लागला. निखिल कुठे चाललाय? प्रिया म्हणाली. सगळे त्याच्या मागे गेले. तो जंगलात शिरला. धुकं अजूनच दाट होतं. जंगलाच्या आत एक जागा होती, जिथे जमीन काळी पडली होती. जणू काहीतरी जळालं होतं. निखिल तिथे थांबला आणि खाली बघत म्हणाला, इथे ते सगळे आहेत. रोहनने विचारलं, कोण आहेत? निखिलने हळू आवाजात उत्तर दिलं, जे परत आले, पण स्वतः म्हणून नाही. अचानक निखिलने वर पाहिलं. त्याचे डोळे पूर्ण काळे झाले. तो मोठ्याने हसायला लागला आणि मग तो म्हणाला, तुम्ही सगळे आलात? म्हणजे आता आम्ही पूर्ण होऊ? काय? अदिती घाबरून मागे सरकली. निखिलचा आवाज बदलला. आता तो एकट्याचा नव्हता. जणू अनेक लोक एकत्र बोलत होते. आम्हाला शरीर हवं आहे आणि तुम्ही अगदी योग्य आहात. अचानक जमीन हलली आणि त्या काळ्या जमिनीतून हात बाहेर यायला लागले. प्रिया किंचाळली.
रोहन, ते हात माणसाचे नव्हते, ते वाकडे, लांब आणि जिवंत होते. रोहन वरडला. सगळे पळा. सगळे मागे धावले, पण निखिल तिथेच उभा होता. तो हसत होता आणि म्हणत होता, पळून काही फायदा नाही, कारण आता तुम्ही पण इथलेच आहात. सगळ्या धावताना सगळ्यांचा श्वास अडकला होता. पाठीमागून अजूनही ते आवाज येत होते. प्रिया धापा टाकत म्हणाली, रोहन, मला नाही जमणार, ते आपल्या मागे आहेत. रोहनने तिचा हात घट्ट पकडला. थांबू नकोस, मागे बघू नकोस. कसेबसे ते परत त्या रेस्ट हाऊसपर्यंत पोहोचले. दरवाजा बंद करून सगळेच आत पडले. समीर जोरात श्वास घेत म्हणाला, हे काय होतं? ते हात, ते खरंच होते का? अदितीच्या डोळ्यात पाणी होतं. हे स्वप्न नाहीये, हे सगळं खरं आहे. तेवढ्यात दारावर ठकठक झाली. सगळे गोठले. रोहन हळू आवाजात म्हणाला, कोणी उघडायचं नाही दार. पण मग आवाज आला. दार उघडा. तो आवाज निखिलचा होता. प्रिया रडत म्हणाली, तो आहे, निखिल आहे. समीरने तिचा हात पकडला. नाही, तो निखिल नाही. दारावर पुन्हा ठोका. मी आहे, मला आत येऊ द्या. रोहन दाराजवळ गेला आणि हळू आवाजात म्हणाला, जर तू निखिल आहेस तर सांग, आपण पहिल्यांदा कुठे भेटलो होतो? क्षणभर शांतता. मग बाहेरून आवाज आला, कॉलेजमध्ये. समीर लगेच म्हणाला, खोटं, आपण पहिल्यांदा शाळेत भेटलो होतो. तेवढ्या दारावर जोरात आपटायला सुरुवात झाली आणि मग बाहेरून आवाज आला, पण आता तो निखिलचा नव्हता. तो आवाज अनेक लोकांचा होता. आम्हाला आत येऊ द्या, आम्हाला आत येऊ द्या, असे भयानक आवाज येत होते. अचानक मागून आवाज आला, दार उघडू नका. सगळे वळले. नामदेव त्यांच्या मागे उभा होता. रोहन ओरडला, तुम्ही कुठे गेला होता आणि हे सगळं काय चाललंय? नामदेव शांतपणे म्हणाला, तुम्ही चुकीच्या जागी आलात. काय आहे हे सगळं? अदिती थरथरत म्हणाली. नामदेव काही क्षण शांत राहिला. मग हळू आवाजात बोलायला लागला, खूप वर्षापूर्वी इथे एक संशोधन केंद्र होतं. लोक इथे येत आणि परत जात नव्हते. समीरने विचारलं, का पण? असं काय झालं होतं? नामदेव म्हणाला, कारण इथे लोक मरत नव्हते. क्षणभर सगळे गोंधळले. म्हणजे? नामदेवचा आवाज आणखी गंभीर झाला. त्यांचे शरीर मरायचे, पण काहीतरी जिवंत राहायचं. काय जिवंत राहायचं? प्रिया घाबरून म्हणाली, त्यांची सावली. नामदेव म्हणाला, ते वैज्ञानिक होते, काहीतरी शोधत होते. मानवाच्या चेतनेला शरीराशिवाय जिवंत ठेवण्याचा प्रयोग. अदिती कुजबुजली, म्हणजे कॉन्शियसनेस ट्रान्सफर? हो, पण काहीतरी चुकलं त्यांचं. ते लोक शरीर सोडून बाहेर आले, पण परत जाऊ शकले नाहीत. मग ते आता काय आहेत? समीरने विचारलं. ती आता नवीन शरीर शोधत आहेत. रोहनच्या डोळ्यात भीती दिसली. म्हणजे निखिल? हो, त्याला त्यांनी घेतलं आहे. अचानक दार शांत झालं. कोणताच आवाज नाही. रोहनने हळू आवाजात विचारलं, ते गेले का? नामदेव हसला. नाही, तो हळू आवाजात म्हणाला, ते कधीच जात नाहीत. आणि मग तो पुढे म्हणाला, कारण ते आधीच तुमच्यात आले आहेत. सगळे एकमेकांकडे पाहू लागले. प्रिया मागे सरकली. काय? नामदेवने रोहनकडे बोट दाखवलं. काल रात्री जेव्हा तू खिडकीत पाहिलंस तेव्हा तू एकटा नव्हतास. तुझ्या मागे काहीतरी उभं होतं. तेवढ्यात अदिती अचानक हसायला लागली. सगळे तिच्याकडे वळले. तिचे डोळे पूर्ण काळे झाले होते. ती हळू आवाजात म्हणाली, आम्ही आधीच आत आलो आहोत आणि आता? ती हसली, तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही. रेस्ट हाऊसच्या आत आता वातावरण जड झालं होतं. अदिती अजूनही उभी होती. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र स्थिर हसू, पण ते हसू तिचं नव्हतं. अदितीने हळू मान वळवली. तिचे डोळे पूर्ण काळे आणि आवाज, मी ठीक आहे, पण ती नाही. सगळे गोंधळले. समीर ओरडला, तू कोण आहेस? अदितीचा चेहरा हळूहळू वाकायला लागला. जणू तिच्या आतून कोणता तरी वेगळाचा चेहरा बाहेर येत होता. ती हसली, आम्ही एक नाही आहोत, आम्ही बरेच जण आहोत. रोहनने पटकन वैभव आणि प्रियाला मागे घेतलं. आपण इथून बाहेर पडायलाच हवं.
तो ठामपणे म्हणाला. नामदेव कोपऱ्यात शांत उभा होता. रोहनने त्याच्याकडे पाहत विचारलं, काहीतरी उपाय आहे का? नामदेवने हळू आवाजात उत्तर दिलं, आहे. सगळे त्याच्याकडे आशेने पाहू लागले. तो पुढे म्हणाला, पण त्यासाठी कोणीतरी मागं राहावं लागेल. प्रिया रडत म्हणाली, काय बोलतोयस तू? नामदेव म्हणाला, हे जे आहेत ते सगळ्यांना एकदम घेत नाहीत. ते एकाला घेतात आणि बाकीच्यांना सोडतात. क्षणभर सगळे शांत. समीर हळू आवाजात म्हणाला, म्हणजे आपल्यातला एक? कुणीच पुढे बोललं नाही. वैभव अचानक म्हणाला, कसं कळणार? कोण आधीच घेतलं गेलंय? नामदेवने उत्तर दिलं, ते स्वतःहून सांगतात. सगळ्यांनी अदितीकडे पाहिलं. ती अजूनही हसत होती. पण अचानक रोहन म्हणाला, थांबा. सगळे त्याच्याकडे वळले. जर ती आत गेली असेल तर ती आपल्याला का नाही मारत? क्षणभर शांतता. नामदेवचा चेहरा बदलला. तो हळू आवाजात म्हणाला, कारण ती वाट पाहत कशाची वाट? प्रिया घाबरून म्हणाली. अदिती अचानक पुढे म्हणाली. ती रोहनच्या अगदी जवळ आली आणि हळू आवाजात म्हणाली, पूर्ण होण्याची. रोहन मागे सरकला. काय पूर्ण होणार आहे? त्याने विचारलं. अदिती हसली. जेव्हा तुम्ही सगळे आमच्यासारखे व्हाल. तेवढ्या समीर अचानक गुडघ्यावर बसला. तो जोरात ओरडला. त्याच्या डोक्यात जणू काहीतरी घुसत होतं. प्रिया धावत त्याच्याकडे गेली. समीर. समीर डोकं पकडून म्हणाला, ते माझ्याशी बोलत आहेत. रोहन ओरडला, काय बोलत आहेत? समीरचा आवाज बदलायला लागला. ते म्हणत आहेत, मी आधीच उशीर केला. समीरने वर पाहिलं. त्याचे डोळे हळूहळू काळे होऊ लागले. नाही, प्रिया रडत म्हणाली. नामदेव शांतपणे म्हणाला, आता उशीर झालाय. रोहन रागात ओरडला, तुम्ही काही का करत नाही? नामदेवने त्याच्याकडे पाहिलं आणि हसला, मी करत आहे. क्षणभर सगळे गोंधळले. रोहनने विचारलं, काय? नामदेवचा आवाज पूर्ण बदलला, मी त्यांना आत आणतो आहे. सगळे थिजले. म्हणजे तुम्ही? वैभव थरथरत म्हणाला, हो, मी रखवालदार नाही. नामदेव हसत म्हणाला, मी पहिला आहे जो इथे अडकलो. मी पहिला आहे ज्याने शरीर सोडलं. आणि आता मी सगळ्यांना माझ्यासारखं बनवतो. अदिती, समीर आणि नामदेव तिघेही हसत होते. रोहन, प्रिया, वैभव तिघे उरले होते. रोहनने हळू आवाजात म्हटलं, आपण तिघे विरुद्ध ते तिघे. प्रिया रडत म्हणाली, आपण वाचू शकतो का? रोहन काही बोलला नाही. तो फक्त दाराकडे पाहत राहिला आणि म्हणाला, एकच मार्ग आहे. आपल्याला हे ठिकाण संपवावं लागेल. वैभवने विचारलं, कसं? रोहन म्हणाला, जसं ते सुरू झालं तसंच संपवायचं. आणि त्याने त्या जुन्या रेस्ट हाऊसकडे पाहिलं. आग लावून. रेस्ट हाऊसच्या आत हवा जळ झाली होती. अदिती, समीर आणि नामदेव तिघेही एका बाजूला उभे होते. त्यांचे डोळे काळे, चेहऱ्यावर एकच हसू. आणि दुसऱ्या बाजूला रोहन, प्रिया आणि वैभव. रोहनने हळू आवाजात म्हटलं, आपल्याकडे वेळ नाही. ते आपल्याला थांबवतील. वैभवने विचारलं, पण आग कशी लावणार? रोहनने बॅगमधून पेट्रोलची बाटली काढली. मी ट्रिपसाठी आणलं होतं, इमर्जन्सीसाठी. प्रिया थरथरत म्हणाली, हे खरंच काम करेल का? रोहन शांतपणे म्हणाला, काही केलं नाही तर नक्कीच आपण संपणार. रोहनने जमिनीवर, भिंतीवर पेट्रोल ओतायला सुरुवात केली. त्या वासाने वातावरण आणखी जड झालं. तेवढ्यात नामदेव हसत पुढे म्हणाला, तुला वाटतं आग आम्हाला थांबवेल? रोहनने उत्तर दिलं, तुम्हाला नाही, पण हे ठिकाण नक्की संपेल. अदिती पुढे आली, हे ठिकाण नाही, हे आम्ही आहोत. क्षणभर रोहन थबकला. समीर अचानक वेगाने पुढे धावला. वैभव ओरडला, रोहन. पण उशीर झाला. समीरने रोहनला पकडला. त्याचे हात थंड पण शक्ती प्रचंड. तू बाहेर जाऊ शकत नाहीस, समीर म्हणाला. रोहन झगडत म्हणाला, मी जाईन. तेवढ्यात प्रिया मागून आली आणि तिने समीरला जोरात ढकललं. रोहन आता, ती ओरडली. रोहनने लगेच माचीस पेटवली. क्षणभर सगळे स्लो झाले आणि मग त्याने ती माचीसची जळती काढी त्या रेस्ट हाऊसवर फेकली. आग पसरली. आग वेगाने भिंतीवर पसरली. अदिती किंचाळली, पण तो आवाज तिचा नव्हता. तो अनेक लोकांचा एकत्र आवाज होता. नामदेवचा चेहरा बदलायला लागला. तो ओरडला,
तुम्ही काही संपवलं नाही. आम्ही आधीच बाहेर आलो आहोत. रोहनचा श्वास अडकला. प्रिया शांत उभी होती. ती हळू हसली. रोहनने तिच्याकडे पाहिलं. प्रिया, ती हळू आवाजात म्हणाली. तुला वाटलं आम्ही फक्त त्यांच्यात होतो? रोहन मागे सरकला. प्रिया पुढे आली. तिचे डोळे हळूहळू काळे होत होते. मी काल रात्री जेव्हा तू झोपला होतास तेव्हाच या शरीरात आले होते. रोहन पूर्ण हादरला. म्हणजे तू? प्रिया मान हलवत म्हणाली. मी नाही, आम्ही. आग सगळीकडे पसरली. रेस्ट हाऊस कोसळायला लागलं. रोहन धावत बाहेर आला. आता कुणीच उरलं नव्हतं. फक्त रोहन उरला होता. तो बाहेर आला, श्वास घेत, जिवंत. त्याने मागे वळून पाहिलं. सगळं जळत होतं. तो बसला आणि रडायला लागला. काही तासांनी तिथे पोलीस आले. तू एकटाच वाचलास? एका पोलिसाने विचारलं. रोहनने हळू मान हलवली. बाकी सगळे आतमध्येच होते. ठीक आहे, काळजी करू नको, बस गाडीत. पोलिसांनी त्याला गाडीत बसवलं. तो शांत बसला होता आणि अचानक तो हळूच हसला. पोलिसांनी विचारलं, काय झालं, हसत का आहेस? रोहनने हळू आवाजात उत्तर दिलं, काही नाही. क्षणभर थांबून तो पुढे म्हणाला, फक्त आता आम्ही पूर्ण झालो. त्याचे डोळे हळूहळू काळे झाले आणि गाडी त्या जंगलातून बाहेर निघाली.